या घडीला सगळ्यात महत्त्वाची बातमी, शरद पवार दुपारी मुंबईत येत आहेत। शरद पवार सध्या बारामतीला आहेत। शपथविधी करता शरद पवार उपस्थित राहणार का, याकडे आता लक्ष आहे। मीनाक्षी, आपल्या प्रतिनिधी आपल्या समवेत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, नुकतीच शरद पवार यांची पत्रकार परिषद देखील झाली। या शपथविधी संदर्भात आपण अनभिज्ञ असल्याचं पवारांनी म्हटलेलं आहे आणि आता त्यानंतर शरद पवार मुंबईच्या दिशेनं रवाना होत असल्याचं कळतंय। निश्चितच लागवी, आज सकाळी आपण पाहतोय की गोविंद बागेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पक्षातील जे नेते आहेत, मग सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील, विजेंद्र पवार असतील, हे सगळेच एकाच वेळी या बैठकीमध्ये उपस्थित होते। त्यावेळी अनेक गोष्टींची चर्चा झाली। त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना आजच्या होणाऱ्या या सगळ्याच घडामोडी घडत असताना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल त्यांना कोणतीही माहिती नाहीये। राष्ट्रवादीने काय करावं आणि त्यांनी काय ठरवावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी संदर्भामध्ये मला माहिती नाहीये असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज ते मुंबईत देखील दुपारपर्यंत पोहोचणार आहेत। स्वतः सुप्रिया सुळे या दिल्लीत जाणार आहेत। दिल्लीत एकूणच आपण पाहतोय की ज्या पद्धतीत आज ज्या बैठका झाल्या गोविंद बागेमध्ये, त्यानंतर सुप्रिया सुळेंचा हा दिल्ली दौरा असणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे आणि त्यानिमित्तानं सुप्रिया सुळे आज रात्री दिल्लीत असतील तर दुपारपर्यंत शरद पवार हे मुंबईत असतील। मात्र शरद पवारांना आजच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान पक्षाच्या वतीनं काही निमंत्रण पाठवलं जातं का, आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की शरद पवार हे उपस्थित राहतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पण हा शपथविधी सोहळा जो आहे तो अगदी साध्या पद्धतीत होणार असल्याचं कळत आहे। त्यापूर्वी आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांची देखील दुसरीकडे प्रदेश कार्यालयामध्ये बैठक होत आहे। त्या बैठकीदरम्यान आपण पाहतोय की आज गटनेता संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये बैठक होणार आहे। सर्वच आमदार मुंबईत बोलवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच बैठकीपूर्वी आपण पाहतोय की आज विधिमंडळ नेते निवडला जाईल। त्यावेळी अनुमोदक, सूचक किंवा प्रस्ताव मांडण्यासाठी ह्या सगळ्या भूमिका कोण घेणार या संदर्भात ही बैठक होत आहे। त्यामुळे प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्या प्रमुख नेत्यांची यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता विधिमंडळामध्ये ही बैठक आमदारांची पार पडेल आणि एकमताने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।